श्रीमती सक्सेना, या रोहन कसा आहेस? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर, रोहनच्या वर्गात सगळ्यांची उंची चांगली आहे, पण याची उंची फारच हळू वाढते. तुम्ही काय उपाय सुचवाल? मी काही सुचवण्यापूर्वी रोहनच्या विटॅमिन डी च्या पातळीची चाचणी जरुरी आहे. विटॅमिन D3? हा तर अगदी लहान आहे आणि त्याच्या सर्व आहारावर मी स्वतः लक्ष ठेवते. रोज 1 ग्लास दूध पण देते. याला D3 ची कमतरता होऊच शकत नाही. पाहिलं, यांना पण असंच वाटतं की याच्यात विटॅमिन डी ची कमतरता असू शकत नाही. चला पाहूया देशात कुणाकुणाला असं वाटते ते. अजून आणा, मज्जा आली. माफ करा, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यामध्ये विटॅमिन D3 ची कमतरता आहे? D3? मॅडम, आम्ही तर पक्के मांसाहारी आहोत. एवढे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असेच मिळून जातात, शक्यच नाही. अरे देवा, माझे शरीर किती संवेदनशील आहे. लहान लहान गोष्टींमध्ये सर्दी होते, पण तेच पाहताय माझ्या चेहऱ्यावरचं. D3च काय, कोणती कमतरता नाही माझ्यात. वेळेस का माझ्या इथे दिवसाची सुरुवात दूध दही न होते. मला बघून वाटतं का माझ्यात कोणत्या विटॅमिनची कमी असू शकते? कंबर थोडी दुखत असते, पण घरच्या कामातच एवढा व्यायाम होतो. मी तर एकदम फिट आहे. अरे बेटा, माझं वय 65, मला पदवी आहे, पण मी हे मानू शकत नाही की माझ्यात विटॅमिन D3 ची कमतरता असेल. लहानपणापासून शुद्ध तूप खात आलोय मी. बघितलं तुम्ही, या सर्वांना असं वाटतं की यांच्यात विटॅमिन D3 ची कमतरता होऊ शकत नाही. आता मी तुम्हाला सत्य सांगतो. संशोधनानुसार 80% भारतीय लोकांमध्ये विटॅमिन D3 ची कमतरता असू शकते. तब्बल 80%. याचा अर्थ 10 जणांमधील 8 जणांना हृदय बंद पडणे, मधुमेह, हाडे कमजोर आणि कमजोर प्रतिकार शक्तीसारख्या समस्यांचा धोका होऊ शकतो. विटॅमिन D3 ची कमतरता असलेल्यांना आहाराशिवाय बाहेरून पण विटॅमिन D3 देण्याची गरज भासू शकते. कारण आपल्या आहारात किती प्रमाणात विटॅमिन D3 आहे हे सांगणे अतिशय कठीण आहे. म्हणून अंदाज लावणे बंद करा आणि विटॅमिन D3 ची पातळी तपासण्यासाठी आजच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण निरोगी जीवनासाठी विटॅमिन D3 अत्यावश्यक आहे. 80% भारतीयांमध्ये विटॅमिन D3 ची कमतरता आहे. तुम्ही त्यातील एक आहात का? कमजोर प्रतिकार शक्ती, कमजोर हाडे, मधुमेह आणि बऱ्याच आजारांशी लढण्यासाठी D3 अत्यावश्यक आहे. कारण योग्य प्रमाणात असेल D3 तर जीवन असेल संपूर्ण. मॅनकाइंड फार्माद्वारे जनहितार्थ जारी.